ठाकरेंचे हे शिलेदार करणार शिंदेंच्या उमेदवाराचा सुपडा साफ। या लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा विजय पक्का तर शिंदेंचा उडणार धुव्वा। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटात असलेले गजानन कीर्तिकर यांच्या विरुद्ध त्यांचेच सुपुत्र म्हणजे अमोल कीर्तिकर ठाकरे गटाकडून मैदानात असणार आहेत। तर मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक जे की सध्या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत यांच्या विरुद्ध माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील हे मैदानात असण्याची शक्यता आहे। मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत आणि यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हा हुकमी एक्का मैदानात असणार आहे। मुंबई दक्षिण मध्यमधून शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे यांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। तर मुंबई दक्षिण या अरविंद सावंत यांच्या मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं, कारण अरविंद सावंत हे पूनम महाजन यांच्या विरुद्ध मुंबई उत्तरमध्ये या लोकसभा मतदारसंघातून मैदानात असण्याची शक्यता आहे। आणि मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी जे की भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत यांच्या विरुद्ध कोण मैदानात असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाहीये। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा 2024च्या निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी करत आहेत। मुंबई सेनेच्या ताब्यात राहील यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असणार आहेत आणि त्यासाठी मुंबईमध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं। 2019च्या निवडणुकीत मुंबईमधील 6च्या 6 जागा सेना भाजप युतीच्या पारड्यात पडल्या होत्या, त्यात 3 जागा सेनेच्या आणि 3 भाजपच्या होत्या। तर काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती। मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता मुंबई उत्तर पश्चिम मधून खासदार असलेले गजानन कीर्तिकर आणि मुंबई दक्षिण मध्यमधून खासदार असलेले राहुल शेवाळे शिंदेंसोबत, तर मुंबई दक्षिण मधून खासदार असलेले अरविंद सावंत हे ठाकरेंसोबत आहेत। म्हणजे शिंदेंकडे मुंबईचे 2 खासदार आणि ठाकरेंकडे 1 खासदार आहे। शिंदेंकडे असलेल्या दोन्हीही खासदारांना धूळ चारण्यासाठी ठाकरेंनी चाचपणी केली आहे। मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांना टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात अरविंद सावंत मैदानात उतरतील। शिवसेना ठाकरे गट ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर मुंबई उत्तर पश्चिम मधून गजानन कीर्तिकर जे की शिंदे गटात गेले यांच्या विरुद्ध त्यांचाच मुलगा अमोल कीर्तिकर यांना उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहे आणि बाप विरुद्ध बेटा अशी लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे। या व्यतिरिक्त ठाकरे गट मुंबईतील कुठली जागा लढणार का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।